ज्यांना पाच सुंदर मुली आहेत. आता या मुली कीर्तनकार होतील, प्रवचनकार होतील यात संशय नाही, पण यांच्या घरातलं वातावरण 100% पारमार्थिक झालंय हा माझा विश्वास आहे. घरातलं वातावरण किती स्वाभाविक झालं. कोणत्या आई बापाला वाटेल का आपली मुलगी टाळ वाजवते, भजन म्हणते, कीर्तन करते, प्रवचन करते, आपण आता वाईट वक्त खाल्लं नाही पाहिजे, वाईट वक्त बोललं नाही पाहिजे. मुलगा घर बदलू शकत नाही लवकर, पण मुलगी लवकर घर बदलू शकते. मुलीने जर सांगितलं आईला तर आईला ऐकावंच लागतं, आणि आईने ऐकलं तर बापाला तसं राहावंच लागतं. एवढ्या घरामध्ये एकादशी धरली जाते, एवढ्यांच्या घरामध्ये महाराजांचा आदर केला जातो, एवढ्या घरामध्ये एकादशीचं व्रत पाळलं जातं, सोमवारचं व्रत पाळलं जातं. तसं आपल्याही जीवनामध्ये असं एखादं कार्य जर चांगलं व्हायचं असेल असं वाटत असेल तर आपला मुलगा असेल, मुलगी असेल, 7व्या आठवीपर्यंत जरी आपण संस्कारासाठी ठेवली तरी मला असं वाटतं कुटुंबामध्ये अडचण आल्याशिवाय अडचण राहणारच नाही. मोठी मुलगी झाल्यानंतर थोडस वेगळं वाटतं, परंतु 7वी पर्यंत मुलीला शिकायला काही अडचणच नाही. पण अतिशय आपल्या जवळच वारकरी शिक्षण संस्था आहे, शाळाही जवळ आहे, आणि म्हणून सर्वांनी एक सूचना आहे, याच्यावर विचार करून प्रयत्न करा. आपल्या या पैठणच्या फळावर संपूर्ण व्यवस्था, ही लाईटची व्यवस्था, ही मांडवाची व्यवस्था, कूलरची व्यवस्था, इथली बाजाची व्यवस्था, इथल्या डब्याची व्यवस्था, इथल्या सगळ्या अडी अडचणीची व्यवस्था, हे जे पाहतात ते असे आपले चांदकपूरचे बाबाजी भाऊ खाडे, त्यानंतर आपले पैठणचे ज्यांच्याकडे आपला मुक्काम झाला असे आदरणीय दमाळे साहेब वकील, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, आणि आपल्या मठावरचे आपले आदिनाथ भाऊ, ही सर्व व्यवस्था हे या ठिकाणी पाहत असतात. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहे. नाथांच्या जीवनामध्ये आज षष्ठी महोत्सव का? षष्टीचं महत्व आणि महात्म्य काय आहे तसे एक सांगून जातो. शास्त्रामध्ये अशी एकच तिथी आहे ज्या तिथीला विशेषण आहे. बाकीच्या तिथी आहे पण बाकीच्या तिथ्या विशेष आहे, त्या तिथीला विशेषण नाही. पंचांगामध्ये जेव्हा प्रतिपदा येते तेव्हा प्रतिपदेला येतो तो पाडवा. आता पाडवा म्हटलं का पाडव्याला जोड आहे. दीपावलीचाही पाडवा आहे, गुढी देखील पाडवा आहे, म्हणजे याला दोन जोड आहेत. आता द्वितीया म्हटलं का आपल्याकडे सण येतो तो भाऊबीजेचा. आता भाऊबीज आली तर त्याला पुन्हा जोड आहे तुकाराम बीजेची, त्याला जोड आहे धर्मनाथ बीजेची, म्हणजे जोडच आहे. तर त्या तिथीला काय एखाद्या संताचं येणं जाणं नाही, जयंतीही नाही आणि पुण्यतिथीही नाही. द्वितीयेला आपण जर अक्षय तृतीयेचा जर विचार केला, अक्षय तृतीया हा एक मुहूर्त आहे. कुठल्याही कामासाठी, शुभ कार्याचा आरंभ आणि प्रारंभ करण्यासाठी ज्या मुहूर्ताचा विचार केला जातो तो मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया आहे. पण तो मुहूर्त अपूर्ण आहे म्हणून त्याला तो विशेष आहे, पण तो मुहूर्तापैकी पूर्ण नसल्यामुळे त्याला विशेषण नाही.
आपण जर चतुर्थी जर पाहिली, आपल्या रांडीकर मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि पाथर्डीचे आपले सोन्याचे व्यापारी वेद पाठक ज्वेलर्स सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही स्वागत आहे. शेवगाव तालुक्यातील मंगरुळ येथून सुद्धा विघ्नेश साहेब या ठिकाणी आलेले आहेत. चतुर्थी जर म्हटलं, ज्ञानोबरांनी चतुर्थी तिथीचं वर्णन केलं. सर्व त्यागे भक्ती चतुर्थी जैसी. तुकोबरा म्हणतात, गजानन महाराजा त्याचे चरणी लाहो माथा, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. ज्ञानोबरांनी आणखी एक ओवी केली, जे तुझ्या विखी मूळ तया लागी तू वक्रतुंड, ज्ञानी आसी अखंड उजूची आसी. आता चतुर्थीचा जर आपण विचार केला तर पुराणामध्ये अद्वैत नाही, पुराणामध्ये भेद आहे. चतुर्थी ही गणेशाची आहे, पण जरी गणेशाची आपण चतुर्थी केली, चतुर्थीचा प्रारंभ झाल्यानंतर दिवस असतो चतुर्थीचा, पण चंद्र उगवल्याशिवाय चतुर्थीची सिद्धी होत नाही. जेव्हा चंद्र उगेल तेव्हा दिवसाचंही प्रतिबिंब रात्रीमध्ये पडलं जातं आणि त्या चंद्राचं दर्शन केल्याशिवाय, चंद्र दर्शन झाल्याशिवाय चतुर्थीचं व्रत पूर्ण होत नाही. इथंही विशेषण नाही, म्हणून याही तिथीला संतांच्या देवाच्या दृष्टीने ही अपूर्ण तिथी आहे. आपण जर पंचमीचा जर विचार केला तर पंचमीचे काही प्रकार आहेत. नाग ही पंचमी आहे, पण तो सण आहे. वसंत पंचमी आहे, पांडव पंचमी आहे. विशेष आहे पण विशेषण नाही. तिथीमध्ये अशी एकच तिथी आहे का ज्या तिथीला, जी तिथी विशेषही आहे, येण्यानं विशेष, वास्तव्याने विशेष, जाण्यानेही विशेष नाही. ज्या तिथीचं येणं विशेष आहे, राहणंही विशेषण आहे आणि जाणंही विशेषण आहे, म्हणून ती तिथी षष्ठी आहे. ज्या तिथीमध्ये भगवंताच्या स्वरूपाचा भाव आहे तिला षष्ठी म्हणतात. ज्या तिथीला देव सुद्धा संतांच्या कार्याचा गौरव करून उपस्थित राहतात ती तिथी षष्ठी आहे. ज्या तिथीला देव आणि संत एकत्रित येतात तिला षष्ठी म्हणतात. व्याकरण शास्त्रामध्ये षष्ठीचे काही प्रत्यय आलेले आहेत. व्याकरण शास्त्रामध्ये षष्ठीचा पहिला प्रत्यय आहे सा. ज्या तिथीला देवाचा भाव सिद्ध होतो त्याला म्हणतात सा. देवाचा भाव ज्या तिथीला सिद्ध होतो तो आहे सा. जी तिथी देवाची भक्ती प्रदर्शित करते हा दुसरा प्रत्यय आहे. आणि ज्या तिथीला भक्ती, भाव आणि भक्त ज्या तिथीमुळे देवाचे होतात अशी तिथी म्हणजे षष्ठी. सा, ची आणि चे हे तीन प्रत्यय षष्टीचे आहेत. आणखी नाथांच्या जीवनामध्ये षष्टी का? नाथांच्या जीवनामध्ये षष्टी का? ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये षष्टी का नाही? तुकोबरांच्या जीवनामध्ये षष्टी का नाही? निळोबरांच्या जीवनामध्ये षष्टी का नाही? नाथांच्या जीवनामध्ये षष्टी येण्याचं कारण एक आहे,
नाथांच्या जीवनामध्ये षष्टीच्या दिवशी एकाच दिवसामध्ये 6 अद्भुत आश्चर्य नाथांच्या जीवनामध्ये घडून गेले, म्हणून नाथांच्या जीवनात षष्टी. नाथांच्या जीवनामध्ये पहिला भाव आहे, पहिला अद्भुत आश्चर्य नाथांच्या जीवनामध्ये आहे. दत्तात्रय जनार्दन स्वामी दत्तात्रयांची भेट नाथांना ज्या दिवशी झाली तो दिवस षष्टीचा आहे. जनार्दन स्वामीने नाथांचा शिष्य म्हणून स्वीकार केला तोही दिवस षष्टीचाच आहे. नाथांचं भागवत अपूर्ण राहिलेलं, गावाच्या मस्तकावर हात ठेवला तोही दिवस षष्टीचाच आहे. नाथांच्या जीवनामध्ये 24 गुरु एकत्रित आल्यानंतर बाहेरल्या नाथांच्या वाड्याजवळ 24ही गुरूंना नाथांची भेट, गुरु शिष्याची भेट झाली, ते म्हणजे बाहेरल्या नाथांचं ठिकाण षष्टीचाच दिवस. गोदावरीने नाथांना भेट दिली तो दिवसही षष्टीचाच आहे. आणि ज्या दिवशी नाथांनी अनुग्रह घेतला होता गुरुकडून त्याच तिथीला नाथांनी आपला देह जलसमाधी सोहळ्याच्या निमित्ताने एकार्णव झाला तरंगू बुडाला, या न्यायाने ज्या तिथीला गुरु भेटले त्याच तिथीला नाथांची जलसमाधी झाली. असे 6 अद्भुत आश्चर्य नाथांच्या जीवनामध्ये घडल्यामुळे नाथांच्या जीवनामध्ये षष्टी आहे, ते विशेष आहे. नाथांच्या जीवनातलं हे महत्व आणि महात्म्य विशेष आहे, पण याला विशेषण जोडलेले आहे ज्ञानोपाध्यायाने. नाथांचं हे महत्व आहे, महात्म्य आहे षष्टीचे हे 6 अद्भुत आश्चर्य, तर ज्ञानोपाध्यायांनी त्याला विशेषण जोडले. 6 विशेषण ज्ञानोपाध्यायांनी जोडले. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, 6 गुण ज्ञानोपाध्यायांनी नाथांच्या या 6 तत्वाला जोडले, म्हणून नाथांची षष्टी. आपल्याही जीवनामध्ये षष्टी व्हायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये 6 प्रकारची षष्टी होणार नाही, तर 3 प्रकारची षष्टी व्हायला हरकत नाही. आपल्याही जीवनामध्ये कधी कधी भक्तीचे अष्टसात्विक भाव हे निर्माण झाले पाहिजे. नाही अष्टसात्विक भाव निर्माण झाले तर हरकत नाही. निदान आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो, मनुष्य म्हणून आपण कधी जगू, हा विचार आपल्या मनामध्ये ज्ञानाच्या माध्यमातून तरी आला पाहिजे. नाही ज्ञानाच्या माध्यमातून आला तर हरकत नाही, पण संसार प्रपंच करताना कधीतरी संसाराचा आणि प्रपंचाचा वीट आला पाहिजे. जोपर्यंत या संसाराचा आणि प्रपंचाचा वीट येत नाही तोपर्यंत आपल्याला देवही आवडत नाही आणि संतही भेटत नाही. आपण जो करतो त्याच्यामध्ये काही सार आहे का, हा भाव जेव्हा निर्माण करता येतो तेव्हाच खरा सांसारिक जन्माला येतो. संसार कोणीही करू शकतो, पण संसारिक झाल्याशिवाय संसार करू नये, प्रापंचिक झाल्याशिवाय प्रपंच करू नये आणि परमार्थिक झाल्याशिवाय परमार्थ करू नये. संसारिक झाल्यानंतर जर संसार केला तर त्याचा फायदा होतो. काय फायदा होतो? सर्व संगी विदाला, सर्व संगी विदाला,
तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये आलेला अनुभव जगाला सांगितला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मीही संसार केला, पण जेव्हा मी संसारिक झालो जेव्हा मी संस्कार केला तेव्हा माझ्या जीवनामध्ये त्या संसाराचा मला अनुभव आला. काय अनुभव आला? मी जो करत होतो, कधी करत असताना मला समाधान प्राप्त झालं नाही, कधी सुख प्राप्त झालं नाही, कधी मनासारखं झालं नाही. कितीतरी केला, उपासनेनेही केला, वासनेनेही केला, पण तो अपूर्णच राहिला. म्हणून देवा, आता मला जो आवडत होता आजपर्यंत तो आवडत नाही, आता फक्त मला तू सर्व संगी विटाला, म्हणजे सर्व प्रकारचा संसार केला. संसाराच्या अंगी आवडीच व्यसन, सर्व संगी विटाला, तू एकाला आवडसी, तू एकटा मला आवडतोस. महाराज, जेव्हा अशी अवस्था आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते तेव्हा ठरवून घ्या, आपल्या जीवनामध्ये आपण भक्ती करायला लागलो. भगवंत एकदा आवडला तर आपल्या जीवनामध्ये आपण भक्त झालो, आणि भक्त झाल्यामुळे आपण भक्ती करायला प्रारंभ केला, सुरुवात केली, अशी त्याची ओळख आहे. आणि ही ओळख आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करायची. ती ओळख प्राप्त करण्यासाठी किंवा ती ओळख करून घेण्यासाठी ही पैठणची षष्ठी आहे. या षष्टीचे जे 3 प्रत्यय आहेत, सा, आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताचा भाव पाहिजे, भगवंताची भक्ती पाहिजे, आणि आपण भगवंताचेच आहोत, भगवंतासारखेच राहिलो पाहिजेत आणि भगवंतासारखेच झालो पाहिजे. इथे चकार आहे, चकार हा मोकार नसतो. विठाला जीवनामध्ये जशी षष्ठी झाली तशी आपल्या जीवनामध्ये कधी होईल याची आपण वाट पाहा. कितीतरी असे काही महाभाग आहेत तर ते अजून स्वर्गामध्ये गेले नाहीत, ते अजून खालीच हिंडतायत. कोणाची इच्छा होती का करोनामध्ये मरण्याची? कोणालाच करोनामध्ये मरण्याची इच्छा नव्हती. ज्याचं जगण्याचं आयुष्य शिल्लक राहिले, वासनेचं म्हणा किंवा उपासनेचं म्हणा, ते वर जाऊ शकतात का? जाऊ शकत नाही. त्यांना इथंच राहावं लागतं. तर त्यांची तशी परमार्थिक वासना जर असेल तर त्यांना पुन्हा या परमार्थामध्ये येता येतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये हा षष्टीचा जो योगायोग आलेला आहे, ज्यांच्या जीवनामध्ये हे पहिले वर्ष आहे 425 म्हणजे चालू वर्ष, ज्या ज्या पैठणमध्ये मी तर सांगून गेलो, तुम्हाला पुन्हा सांगतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनातला जो हा जलसमाधी सोहळा आहे, हा अंगीकार जलसमाधी सोहळा आहे. इतर संतांचे समाधी सोहळे जर आपण पाहिले ज्ञानोबरायांचा, तर त्याचं पृथ्वी तत्व आहे. ज्ञानोबरायांच्या समाधीचं तत्व पृथ्वी तत्व आहे. जरी आपण कार्तिक आल्याला आळंदीला गेलो तर ज्ञानोबरासारखी आपल्याला समाधी घेता येते का? जरी आपण देहूला गेलो तर ज्ञानोबरांची समाधी वायू तत्वातली आहे. आपल्याला तिथं हवेमध्ये तरंगता येतं का? डीजेला गेल्यानंतर नाही. आपण जर मुक्ताईनगरला गेलो, मुक्ताईनगरला जर गेलो तर त्या ठिकाणी समाधी सोहळ्याला गेल्यानंतर आपल्याला वीज होता येतं का? विजेचा आवाज ऐकला तर माणसाला टेकण्याची शक्यता आहे. तर मुक्ताबाईचं जे काही तत्व आहे वीज तत्वामध्ये आहे. मला सांगा, आपल्याला त्यांच्यासारखं होता येतं का? नाही. पण लक्षात ठेवा, नाथांची अशी खासियत आहे, नाथ महाराज असे लाडके आहे
नाथ महाराज सर्व संतांचे राजे असे आहेत का ते कोणी कसंही जरी आलं तर त्याला ते स्वतःसारखं करून ठेवतात. नाथांनी ज्या पाण्यामध्ये समाधी घेतली त्या पाण्यामध्ये तुम्हाला किती वेळा आंघोळ मिळाली? त्यांनी एकदा घेतली आणि तुम्हाला किती मोठे संत आहेत ते एकदा जेवतात आणि तुम्हाला 3 वेळेस जेव घालतात. फळाचा राजा आंबा, झाडाचा राजा आंबा, पक्षाचा राजा मोर आहे. तसं सर्व संतांचा राजा नाथ महाराज आहे. आणि अशा नाथ महाराजांच्या आणखी 3 विशेषण आहेत. ते संतही आहेत, शांतही आहेत आणि श्रीमंतही आहेत. हा जो आपल्या जीवनामध्ये मार्ग आहे हा मार्ग आपण आपल्या जीवनामध्ये पूर्ण करत करत चला. या धगधगत्या जगामध्ये वावरत असताना शाळेच्या पुढं जगणं या कलियुगामध्ये मुश्किल आहे. आयुष्य आहे पण जगता येईलच असं सांगता येत नाही. आयुष्य असलं म्हणजे जगता येतं असं होत नाही. कधी काहींना आयुष्य असतं पण काहींना भविष्य नसतं. काहींना आयुष्यही असतं भविष्यही असतं परंतु जगता येत नाही. या सगळ्यांचा मेळ जर घालायचा असेल तर फक्त 2च ठिकाणी घालता येते. एक तर देवाच्या ठिकाणी किंवा संतांच्या ठिकाणी. किंवा देव आणि संत तसा जर विचार केला तर देव आणि संत दोघं एकत्रच राहतात. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलताती, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे गोपार कुमारी, गोपार कुमारी, गोपार कुमारी, कुमारी, गोपार कुमारी, Thank you.
प्रयत्न करा, टाळी वाजायला प्रयत्न करा. आपल्याला तर काही जमणार नाही का? आपल्याला ढेरीमुळे जमणार, असं बसायला सुद्धा जमणार नाही. हे एक वयच असतं, या वयाचा आनंद घेता आला पाहिजे. आता आपण लहान होऊ पण आपलं शरीर लहान होणार, मन लहान होईल पण शरीर लहान होणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये हा योग आहे. सर्वांनी आपल्या जीवनामध्ये हा षष्टीचा आनंद घेत चला. चला दरवर्षी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. रांग तरंगणी चुलोली धावणी धरिती गवळणी, बांधिती चरणी दिती घराणी. यशोदे साजनी तरी दुध बक्षणी कमाळणी, लेनवल केले साजनी. कृष्ण आळवा आळवा करतोनी माते दावा, कृष्ण आळवा. तळवीतळ हात टिकीत डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ तोम्या देखील असे. गवळण दसवंती कै सांगे आली कृष्णाची मागे. येणे येणे ओ श्रीरंगे नवनीत माझे, बक्षिले. तुम्हाला सर्वच कथा भाग माहित आहे आणि काही सत्याचं काल्याचं कीर्तन नाही, हे षष्टी महोत्सवाचं काल्याचं कीर्तन आहे. इथं फक्त हा विधी पार पाडावा लागतो. परंपरा सांभाळायची. माझं काम काय इथं ते फक्त सारीत राहायचं. उखंडलं का सारायचं, फक्त सारायचं. दुसरं माझ्याकडे काम काय नाही. मला दुसरं काही कीर्तन ऐकायचं असेल तर मग तुम्ही ऐकलेलं आहे. हे मला ही सारायची सवय चांगली आहे, सारून घ्यावं लागतं मला हे. त्याच्यामुळे हे टिकवणं फार अवघड आहे. हे टिकवण्यासाठी सगळ्या हातांची गरज असते. प्रत्येक माणूस सांभाळावा लागतो. हे एक माणूस नाही तर एक माणूस म्हणजे 1 एकर बागेची जमीन आहे. 1 एकर बागायती जमीन. आता बागायती जमीन बागायती ठेवायची म्हणजे तुम्ही मला सांगा तिथे काय लागत. पहिलं तिथं पाणी लागत. बागायती जमीनला पाणी लागत. काय कोणती जमीन बागायती होत असते का? त्या पाणी लागतं. पाणी निर्माण करावं लागतं त्या जमिनीमध्ये. त्या मालकाला पाणी पाणी पाहिजे. तिथं पानाडी आणावा लागतो, पाणी पाहावं लागत. कधी कधी पानाडी पाहिलं सुद्धा पाणी जात आबा. तसं हे तुमची श्रद्धा राहिली पाहिजे. भगवंतावर तुमची श्रद्धा राहिली तर मग आमच्यावर राहते. म्हणून हे सगळं सांभाळायचं असतं. हे कार्य सांभाळत असताना हे टिकलं पाहिजे, हे वाढलं पाहिजे. हे एक प्रकारचं झाडच आहे. आळंदी, पंढरपूर, पैठण हे मोठे सागर आहेत, परंतु हे गड म्हणजे तीर्थाचं हे साधन. गैनागड, भगवानगड, तारकेश्वर, विठ्ठलगड हे जर आपले गड नसते तर पैठणवर, पंढरपूरवर, आळंदीवर आपलं प्रेम झालं असतं का? झालं. यांनी सांगितलं ज्ञानोबा किती मोठे. अहो ज्ञानेश्वरी मोठी म्हणून ज्ञानोबा मोठी. गाथा मोठा म्हणून तुकाराम महाराज मोठे. भागवत मोठं म्हणून नाथ महाराज मोठे. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला संतांनी आपल्या जवळ बसून आपल्या सखर राहून आपल्याला शिकवल्या. म्हणून आज आपण एवढा संसार सोडून या पैठण वाळवंटामध्ये आहोत. चालू वर्षी
पाणी पाऊसही कमी आहे, पण तरी जर नाथांच्या मनामध्ये जर आलं काही सांगता येत नाही. किती पाऊस झाला तुम्ही तर पाहिला असेल. आपण महिन्यामध्ये होतो काय वारंवार झालं होतं काही सांगता येत नाही. योगायोगाच्या गोष्टी असतात. म्हणून चालू वर्षी सद्गुरू श्रीमद बाबांचा पुण्यतिथी महोत्सव आहे. 16 आणि 17 तारखेला सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचंय. पुण्यतिथीचा कार्यक्रम झाल्यानंतर सद्गुरू श्रीमद बाबांनी नारायण बाबाच्या पुण्यतिथीनिमित्त जो फिरता नारळी सप्ताह सुरू केलेला आहे तो 9वा नारळी सप्ताह चालू वर्षी धोंडे टाकलेला आहे. तर त्याची सुरुवात 17/5 ते 24/5 या काळामध्ये तो सप्ताह संपन्न होतोय. तर सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थितही राहायचंय. तुमच्या पाठीमागे फक्त 2 कार्यक्रम आहेत महत्वाचे. एक आता षष्टीचा कार्यक्रम आहे, परंतु हा पैठण परिसर एवढा प्रेमाचा आहे. पूर्वीपासून बाबांवर प्रेम करणारा, नारायण बाबा शिवना बाबांवर प्रेम करणारा आहे. तुळजापूरकर ग्रामस्थांची दरवर्षी या ठिकाणी अन्नदान असतं. चालू वर्षी तर खूप मोठी देणगी त्यांची या ठिकाणी सुपूर्द झालेली आहे. रान्नीकर ग्रामस्थ त्यांची सगळ्यात मोठी देणगी या ठिकाणी आलेली आहे. ढायतडकवाडी असेल, कारेगाव असेल, सर्वच या ठिकाणी रान्नी आहे, टाकळी आहे, करोडी आहे. सर्वांची वर्गणी काही लाखो रुपयामध्ये या ठिकाणी येऊन माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. तुमची ही सर्वांचे कौतुक केलं पाहिजे. काल्याचं केलं तर नसतंच. हे फक्त मला तुमचं वर्णन करायचं असतं, तुमचा सत्कार करायचा असतो, तुमचं वर्णन करायचं असतं, सत्कार करायचा असतो, तुमचं मोठेपण मला करायचं असतं. भगवंताच्या समोर, नाथांच्या समोर मला तुमचे शब्द सांगायचे असतात. म्हणून मी या ठिकाणी उभा राहत असतो. काल्याच कीर्तन तुम्ही ऐकले असते. मी हा काय नाही, मी काल्याच कीर्तन करेन. त्यामुळे काय विशेष नाही, परंतु हे सर्व आपल्याला टिकवायचंय म्हणून हे कार्यक्रम या ठिकाणी करावा लागतो. भगवंताने सर्व गोपाळ एकत्रित करून काला केलेला आहे. विभ्रदबिनुं जठरपटयो शृंगवेत्रे वामे पानो मशृणं कबलं तल्फलान्यं गुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपर्य सरून हा सैन्नर मध्ये स्वय स्वर्गे लोक मिषती बुबूर यज्ञ भोगबाल केली, यज्ञ भोगबाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, समर्थ सद्गुरु संत शिवनाथ महाराज की, सद्गुरु नारायण महाराज की, भगवान बाबा की, भगवान भाऊ महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, श्री संत बाळूमामा महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. शिंकेला वेले दुरी